नमस्कार मित्रांनो, आशा करतो की तुम्ही सगळे ठीक असाल. आज आम्ही फिरायला निघालो आहोत शांत व सुंदर ठिकाणी. चला तर आपला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. आम्ही सकाळी थोडं लवकर निघालो. रस्त्यावर जास्त गर्दी नव्हती. सगळीकडे शांत वातावरण होते. अशा शांत रस्त्यावर बाईक राईड करताना मन खूप हलकं वाटतं आणि प्रवास एन्जॉय करता येतो. मित्रांनो, याच्या अगोदर पण मी ब्लॉग टाकला आहे, फर्स्ट ब्लॉग, तर ते तुम्ही जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. तर हे दुसरा ब्लॉग आहे. तर आपण जाणार आहेत एका शांत ठिकाणीवर. तिथं तुम्हाला खूप मजा येईल. तर मित्रांनो, तुम्हाला हे व्ह्यू आवडत असेल तर लाईक करा. त्यानंतर आम्ही जायच्या टायमाला आम्हाला मध्येच एक नदी दिसली, रिव्हर. त्यानंतर आम्ही इकडे थोडं थांबलो. इकडे थांबल्यानंतर मला वाटलं थोडासा काहीतरी ॲक्शन करावं, तर मी इकडे थोडंसं पुढं आलो आणि एक शाहरुख खानचा पोज दिला. त्यानंतर माझे मित्र म्हणले की मला पण द्यायचं आहे. तर आम्ही इकडे एन्जॉय केल्यानंतर तर मी तुम्हाला एक प्रॉपर नदीचा व्ह्यू दाखवतो. बघू शकता, खूप शांत. तर नदी पाहिल्यानंतर आम्ही पुढं आपल्या ठिकाणावर जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, तुम्हाला हे ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला यामध्ये कोणता पार्ट आवडला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला हे व्ह्यू कसा वाटला? तर मी पूर्ण व्हिडिओ मोबाईलने शूट केला आहे. त्यानंतर आपल्याला जिकडे यायचं होतं तर तिकडे आम्ही पोहोचलेलो आहेत. तर तुम्ही बघू शकता, तर मैत्रीय धामभूमी या जागेचे नाव आहे. तर तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लोकेशन देतो. तर तुम्ही इकडे एकदा विजिट करून हे अनुभव घेऊ शकता. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, बुद्धस्त टेम्पल. इकडे आल्यानंतर खूप म्हणजे शांत वातावरण होते आणि खूप म्हणजे बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे बी काही निगेटिव्ह विचार असतील ते सगळे लांब जातात आणि तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह फील होणार. इकडे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर व्ह्यू इकडला मी दाखवतो. तर बघू शकता, खूप सुंदर. आणि इकडं वर जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत. तर मी वरनं पण इकडून थोडा शूट केला आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता, तर इकडेच आत जाण्यासाठी इकडे दरवाजा होता. तर इकडे आत तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर बघू शकता, तर इथं मध्ये काहीच नव्हतं. तर मला वाटतंय की इथं पुढे जाऊन एक मूर्ती बसवतील. त्यानंतर वरी बघू शकता, खूप सुंदर. तर त्यानंतर आम्ही इथं आत आल्यानंतर आम्हाला थोडासा इथं आम्ही जे बोलत होतो त्याचा आवाज इको होत होता. तर मी इथं विचार केला की एक गाणं म्हणलं पाहिजे. तर मी इथे एक मराठी गाणं म्हणणार आहे. तर ते तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. पाहतच राहतो तिला, ती किती आवडते मला, किती प्रेम करतो मी तिला कधी कळणार. जरी काही बोलत नाही, आज तिच्या सोबत नाही, तीच माझी दुनिया सारी, तिचाच मी होणार. तिच्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा, स्वतःला हरवून बसतोय. तिच्या प्रेमात झालोय खुळा जसा, तिलाच एकटक बघतोय. कसं डिंपल येते गालावरी, दिवाना मनाला करते. माझं काळीच ऋतुलय तुझ्यामध्ये, तुझ्याच मागे पळते. मला वाटतं की तुम्हाला हे गाणं आवडलं असणार. तर मित्रांनो, त्यानंतर मी बाहेर आलो
आणि थोडंसं बाहेर खूप सुंदर वातावरण होते. तर पूर्ण व्ह्यू बघितल्यानंतर मी तुम्हाला इथला पूर्ण व्ह्यू दाखवतो. तर बघू शकता खूप शांत वातावरण. तर तुम्ही पण एकदा इकडं विजिट करा, तुम्हाला खूप मजा येईल. तर हे झाड बघू शकता, हे बुद्ध वृक्ष आहे. तर इथंच बुद्ध यांचे विचार लिहिले होते. तर तुम्ही हे व्हिडिओ थांबून हे वाचू शकता. तर मी इथं जेवढे पण विचार होते ते सगळे मी कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला हे वाचण्याची इच्छा असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे प्रॉपर वाचू शकता. तर त्यानंतर आम्ही इकडं आमचं फिरून झाल्यानंतर खूप सुंदर अनुभव होता. तर आता आम्ही हे सगळं बघितल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, रस्त्यामध्येच आम्हाला ही अशी वियर्ड एक बाहुली दिसली, ती झाडाला लटकलेली होती. तर आम्ही ते इग्नोर करून पुढे गेलो. तर आम्हाला जायचं होतं घरी. तर मित्रांनो, हे रस्ता खालच्या साईडकडे जात होता. तर हे तुम्ही व्ह्यू बघू शकता. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि घरी जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, हे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला यामध्ये कोणचा पार्ट आवडला. थँक्यू फॉर वॉचिंग.